नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे. आहार रसच्या आहार विहार ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये आज आपण नाशिकवरून जात आहोत माथेरान या हिल स्टेशनला. नाशिकवरून माथेरान हे जवळपास 4.5 तासाच्या अंतरावर आहे. आम्ही पहाटे 5 वाजताच निघालो. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावरती पूर्ण धुकं जमलेलं होतं. तुम्ही बघू शकता, बघा सर्व रस्ता कसा धुक्याने वेढलेला आहे. फॉग पूर्ण जमलेला आहे. घाटाच्या ठिकाणी तर प्रकर्षाने जास्त फॉग तुम्हाला बघायला मिळतोय. बघा कसारा घाटाच्या इथे. पहाटे लवकर निघाल्याने बराचसा रस्ता आपला कव्हर होतो, कारण की गर्दी कमी असते रस्त्याने. तर मी पहिला ब्रेक घेतला मॅकडीमध्ये, कारण की रेस्टॉरंटमध्ये आम्हाला हेच एक ओपन दिसलं एवढे सकाळी. वाशिंद इथलं हे मॅकडी आहे. कल्याणच्या जस्ट आधी हे मॅकडी येतं, कल्याण सुरू होण्याच्या आधी. हायवेला लागूनच आहे. इथे आम्ही ब्रेकफास्ट केला. फ्रेंच फ्राईज, चॉकलेट पाय, कॅपॅचिनो, बर्गर असा आम्ही ब्रेकफास्ट केला. याचा ॲम्बियन्स पण फार छान आहे. इथून पुढे कल्याण सिटीकडे आपल्याला निघायचं आहे, हायवेनी स्ट्रेट. ब्रिज न घेता तुम्हाला खाली जो रस्ता दिसतो आहे तिथून स्ट्रेट जायचं आहे. आणि आपल्याला पुढे गेल्यावरती पहिला लेफ्ट घ्यायचा आहे. बघा कल्याण सिटीमध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. आता पहिला लेफ्ट घेतला आपण. आम्ही लवकर सकाळी निघाल्याने जो सकाळचा ट्रॅफिक सुरू होतो त्याच्या आधी आम्हाला बराचसा रस्ता कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न होता. म्हणून आम्ही लवकर निघालो पहाटे, कारण की एकदा वर्किंग आवर्स सुरू झाले की पूर्ण हायवे पॅक होऊन जातो. पुढे लागतं आपल्याला उल्हासनगर. उल्हासनगरहून पुढे जायचं आहे आपल्याला सरळ. त्यापुढे येतं बदलापूर. बदलापूर क्रॉस करून आपण चाललोय पुढे. आणि आता आपण पोहोचलो आहे नेरळला. माथेरान हिल स्टेशनला जाण्यासाठी नेरळवरून जाता येतं आपल्याला. आणि इथे बघा तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सीज पण दिसतील. तुम्ही स्वतःची 4 व्हीलर आणत असाल तर आपल्याला आता पुढे घाट चढून जायचं आहे. आणि जे ट्रेननी येतात इथे हिल स्टेशनला जाण्यासाठी तर ते प्रायव्हेट टॅक्सी पण ऑप्ट करू शकता. नेरळवरून डायरेक्टली माथेरानला जाण्यासाठी टॉय ट्रेन आहे, जी आम्ही आता गेलो तेव्हा बंद होती, पण जस्ट न्यूज मला मिळाली आहे की ती सुरू झालेली आहे. ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. नेरळ स्टेशनहून डायरेक्टली माथेरान. आता आपण जात आहोत माथेरानला. माथेरान हे नॉन व्हेकल हिल स्टेशन आहे. आपल्याला गाडी बाहेर एक पार्किंग असते, प्रायव्हेट पार्किंग. तिथे पार्क करावी लागते आपली स्वतःची गाडी. 4 व्हीलर असू द्या किंवा 2 व्हीलर असू द्या. पार्किंग करून आपण मग मेन माथेरानमध्ये एंट्री करतो. हे एक नॉन व्हेकल हिल स्टेशन आहे. असा हा रस्ता आहे माथेरानच्या दिशेने जाण्यासाठीचा. सध्या अजून चढ सुरू झालेला नाहीये. हिल स्टेशन हे मोस्टली ट्रॅकिंगचं आहे. तुम्ही बॅकपॅकिंग पण तशी त्या हिशोबाने करा. आता आपला घाट सुरू झाला आहे. घाट जरा स्टीफ आहे, म्हणजे फार वळण आहे जागोजागी आणि चढ आहे. तुम्हाला फर्स्ट गिअरवर काही ठिकाणी नोटीस बोर्ड्स दिसतील. त्या हिशोबाने फर्स्ट गिअरवर गाडी चालवायची आहे तुमची. घाट थोडे ट्रिकी आहेत असं म्हटलं तरी चालेल. थोडं घाबरायलाच होतं हा घाट चढताना, पण कम्फर्टेबल आहे. उतरताना तसं काही वाटत नाही. आता आपण ऑलमोस्ट माथेरानला पोहोचलो आहोत. हा एक टर्न झाला की आपण रीच होतोय माथेरानला.
आपण पोहोचलो आहोत माथेरानला. तुम्हाला टॅक्सीज दिसतात आहे, प्रायव्हेट टॅक्सी पार्कड आहे तिथे. आणि सर्वात पहिले येणार आहे पार्किंग एरिया. सो आपल्याला बाहेरच पार्किंग करायची असते, आपली गाडी पार्क करायची असते. सो हे येल्लो बोर्ड आहे ते मेन माथेरानमध्ये एंट्री आहे. आणि ही आपली पार्किंग स्पेस आहे, खूप मोठी पार्किंग स्पेस आहे इथे. तुम्हाला दिसतच आहे केवढा एरिया आहे हा पार्किंगचा. सो 2 दिवसाच्या पार्किंगसाठी आम्हाला ऑलमोस्ट 150 रुपीज चार्जेस पडले. थर्ड डे आमचा चेकआउट होता, तर सकाळी त्याचं तिकीट नाही लागलं आम्हाला इथे. आणि माथेरानमध्ये माथेरानमध्ये मग आपण पुन्हा तिकीट काढतो, तर पर ॲडल्ट 50 रुपीज ऑलमोस्ट आपल्याला तिकीट पडतं. चिल्ड्रनचे वेगळे चार्जेस आहेत, लहान मुलांचे. सो MTDC आम्ही बुक केलं होतं, जे की एक्झॅक्ट एंट्रन्स पॉईंटच्या तिथे आहे. म्हणजे ह्या एंट्रन्सवरूनही तुम्हाला अजून पुढे जायचं असतं. आणि तिथे पण हॉटेल्स आहेत तुम्हाला स्टे करायचं असेल तर. पण महाराष्ट्र टुरिझमचं हे जे MTDC आहे हे बघा एंट्रन्सच्या एक्झॅक्ट लागून आहे. आणि MTDCच्या पाठीमागेच पार्किंग पण आहे. सो ते आम्ही बुक केलं होतं. एंट्रन्समधून जर तुम्ही प्रॉपर माथेरान गावात जर तुम्ही बुक केलं असेल हॉटेल तुमचं, तर असं तुम्हाला बॅग्स घेऊन आयदर पायी, टॉय ट्रेनने किंवा मग घोड्यावरनं जाता येतं. किंवा हे अशा गाड्या आहेत बघा बग्गीसारख्या, जे की माणसं चालवतात. सो त्या गाड्यांमधनं तुम्ही तुमचं सामान कॅरी करू शकता आणि तुम्ही माथेरान गावात पोहोचू शकता. सो आमचा स्टे जो होता हा MTDCमध्ये होता. याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी वरती इथे आय बटनमध्ये देईल, ती तुम्ही नक्की चेकआउट करा. MTDCचं हे रेस्टॉरंट आहे, हे सर्वांसाठी ओपन आहे. तुम्ही इथे स्टे नाही जरी केला तरीसुद्धा तुम्ही ह्या रेस्टॉरंटचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. सो हे ते रेस्टॉरंट आहे. डे 1ला आम्ही जेव्हा चेक इन केलं, सो आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट नसतो, तर आम्ही ब्रेकफास्ट करून पुढे निघालो. हा मॅप इथे तुम्हाला जागोजागी असे मॅप्स दिसतील माथेरानच्या व्ह्यू पॉईंट्ससाठी. सो डे 1 टूर आमचा चालू झाला. त्यात आम्ही रामबाग पॉईंट, मंकी पॉईंट, हार्ट पॉईंट आणि शॉपिंग हे एवढ्या गोष्टी आम्ही कव्हर केल्या डे 1मध्ये. सो आम्ही सकाळी जे निघालो होतो 5 वाजताच्या दरम्यान, तर आम्ही माथेरानमध्ये पोहोचलो 10 वाजतापर्यंत. सो 10ला फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून 11, 11:30पर्यंत आम्ही पॉईंट्स, व्ह्यू पॉईंट्स बघायला निघालो होतो. सो आम्ही हॉर्स हायर केलेले, हॉर्सवरनंच आपल्याला जावं लागतं. आयदर तुम्ही मग ट्रॅकिंग करू शकता, म्हणजे पायी तुम्ही जाऊ शकता. तर पायी चालणं खूप असतं, तर तसे प्रॉपर शूज तुम्ही घालून आले पाहिजे आणि तसे कपडेसुद्धा. जर हॉर्स रायडिंग असेल तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचे क्लोदिंग आणि शूज प्रॉपर घालून या. सो आम्ही हॉर्स हायर केलेले. तर पॉईंट्सच्या हिशोबाने हॉर्सचे चार्जेस असतात पर ॲडल्ट. तर हा आमचा पहिला पॉईंट, व्ह्यू पॉईंट आम्ही आलेलो बघायला. रामबाग पॉईंट आहे बघा हा. प्रत्येक पॉईंट हा आपल्याला चालत जावं लागतं बरंचसं. तर तुम्ही ॲथलीट असाल, तुम्हाला चालायची सवय असेल तर इट्स वेल अँड गुड, तुम्ही चालत सगळे बऱ्यापैकी पॉईंट्स कव्हर करू शकता. पण हे लांब होते, तर आम्ही हॉर्स रायडिंग करून हे पॉईंट्स बघायला आलो. आणि एका ठराविक ठिकाणी हॉर्स आपला उभा राहतो आणि पुढे मग चालत जाऊन त्या पॉईंटपर्यंत आपण चालत जायचं असतं. जसं की हा हार्ट पॉईंट आहे. आता तुम्हाला दिसतंच आहे ते पायऱ्या आहेत, उतरून जायचं आहे असं जंगलातनं आपल्याला. सो वरती एका पॉईंटवरती आपले हॉर्स जे ड्राईव्ह करतात ते उभे राहतात आपले हॉर्स घेऊन, आणि आपण इथून असं पायी जायचं त्या पॉईंटपर्यंत. एवढा उतार आणि उतरून जायचं आणि पुन्हा चढून तो आपल्याला वापस यायचं असतं. सो वॉकिंग खूप आहे इथे माथेरानला, बट इट्स रिअली अ गुड डेस्टिनेशन. आणि नाशिकसारख्या ठिकाणी जर आपण राहत असू तर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता. 4.5-5 तासाच्या अंतरावरचं हे जे हिल स्टेशन आहे आपल्याला जवळचं. वीकेंड्सला फार गर्दी असते, सो ते पण तुम्ही एक ध्यानात घेऊन तुमचं ट्रिप प्लॅनिंग करू शकता. 2 ते 3 दिवसाचं प्लॅनिंग जर करत असाल तर
वीकेंड शक्यतो टाळला तर बरंच आहे, कारण खूप गर्दी असते. सो इथे असे जागोजागी बोर्ड्स आहेत त्या पॉईंटचे. आणि हा हार्ट पॉईंट आहे बघा, तुम्हाला दिसतो आहे. आम्ही त्या पॉईंटपर्यंत नाही गेलो चालत, इथपर्यंत आम्ही उतरून आलो. तिथून आम्ही पॉईंटचं हे निसर्गरम्य दृश्य एन्जॉय केलं. सेल्फीज काढले, खूप सारे फोटोज काढले. हा असा जो रस्ता जातोय पुढे बघा, तुम्हाला दिसतोय जंगलातनं. माथेरानमध्ये मंकीज पण खूप आहेत, माकडं खूप आहेत. तर तुमचे कॅमेराज, मोबाईल, पर्स, खाण्याच्या वस्तू तर तुम्ही प्रॉपर सांभाळा आणि कमीत कमी घेतलं तर जास्तच चांगलं आहे. मंकी पॉईंटवर पण असं म्हणतात की खूप मंकीज असतात. तर त्या पॉईंटला मी बघा हे एक फोटो फक्त मी घेऊ शकले मंकी पॉईंटवरती. सो तिथे आम्ही अवॉइड केलं शूटिंग करणं, कारण की दरी होती दोन्ही साईडला आणि आपण मोबाईल काढण्याची रिस्क नाही घेऊ शकत, फोटोज काढण्याची. सो हा एक जस्ट सेल्फी काढलेला आम्ही तिथे. आणि मग हॉर्सवरनं आम्ही वापस मार्केटमध्ये आणून सोडलं. माथेरान हे मेन माथेरान मार्केट इथून सुरू होतं आणि इथे बरेचसे हॉटेल्स पण आहेत स्टे करायला. सो लोक त्या एंट्रन्स पॉईंट जो तुम्हाला मी मगाशी दाखवला MTDCच्या जवळचा, तिथून मग टॉय ट्रेनमध्ये बसून इथे येतात आणि मग इथे तुमचं जे काही हॉटेल्स असतील काय असतील तसं तुम्ही इथे थांबतात. सो हॉर्सचं आम्हाला रायडिंगचं पर ॲडल्ट 1000 रुपीज पडले. सो याच्यामध्ये आम्हाला ते 4 पॉईंट्स कव्हर करून आणि आम्हाला गावामध्ये ते आणून सोडणार होते. वापस जायचं असतं तर चार्जेस वाढत होते. तर त्यांनीच आम्हाला आयडिया दिली की तुम्ही वापस टॉय ट्रेनने येऊ शकता, ज्याचं हार्डली तिकीट 45 रुपीजच्या आसपास आहे. सो आम्ही मार्केटपर्यंत हॉर्स रायडिंग बुक केली बार्गेनिंग करून. सो 1000 रुपीज पर पर्सन. सो ही बघा टॉय ट्रेन पोहोचतेच आहे आता स्टेशनला. सुरेख अशी ही टॉय ट्रेन आहे. स्पीड हिची स्लो असते, खूप फास्ट नसते ही टॉय ट्रेन. सर्व लाल माती आहे माथेरानमध्ये. हा बघा सेल्फी पॉईंट आय लव्ह माथेरान तुम्हाला दिसतोय. पुढे हे माथेरानचं रेल्वे स्टेशन. होमस्टेज पण इथे अवेलेबल आहे. तुम्ही सर्व रिव्ह्यूज चेक करून त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. हे बघा सेल्फी पॉईंट्स पेंटिंग केलेले आहेत रेल्वे स्टेशनवरती. इथे रेल्वे स्टेशनवर पण बरेच माकडं बघायला मिळतात आणि ते जर तुम्ही सामान असं सोडून उभे राहत असाल तर ते ओपन करून त्यातल्या वस्तू काढतात. सो त्याची पण काळजी घ्यायची आहे तुम्हाला. हे असं बग्गी ड्राईव्ह करतात स्वतः माणसं इथे. हे नॉन व्हेकल हिल स्टेशन असल्याने. तर शॉपिंगला आम्ही आता इथे सुरुवात केली. ATM आहे, हे पेड ATM आहे. सो बेटर तुम्ही येताना कॅश तुम्ही घेऊन येत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की फोनवरून आपण काही पेमेंट करत असू तर ते बघून घ्या तुम्ही, जिथे अवेलेबल असेल तर चांगलंच आहे. सो हे आम्ही एका ठिकाणी बॅग स्टोअरमध्ये आम्ही शॉपिंग केलेली. लेदर बॅग्स इथे छान मिळतात माथेरानमध्ये, तर त्या पण नक्की चेकआउट करा. लेदर बॅग, ड्राईड फ्लावर्स इथे चांगले मिळतात. सो इथे आम्ही स्लिंग बॅग बघितल्या, लॅपटॉप बॅग बघितल्या, टोट बॅग्स आहेत अवेलेबल, टॅग्स आहेत, बॅक टॅग्स म्हणतो ना आपण ते आहेत, पाउचेस आहेत वेगवेगळे आपल्या ऑर्नामेंट्स ठेवायचे, लिपस्टिक ठेवायचे पाउचेस आहे, बांगड्या ठेवायचे पाउचेस आहेत. सो बॉक्सेस आहेत आर्टिस्टिक, बघा तुम्हाला दिसतंच आहे. खूप व्हेरायटीज आहेत पर्सेसची. आणि लेदर किंवा आपण जे म्हणतो त्याच्या मटेरियलनुसार त्याच्या कॉस्ट डिसाईड होतात. सो त्यांनी तिथे क्लेम केलं होतं की कॅमल लेदर आहे, तसेच वेगवेगळ्या टाईपच्या लेदर्स तिथे बॅग्स अवेलेबल होत्या. सो शॉपिंग करून आम्ही पुढे निघालो. वापस आम्ही आमच्या MTDC रिसॉर्टला जाण्यासाठी. तर माथेरानवरून इथे हे जे दुसरं आपलं स्टार्टिंग पॉईंट येतो, म्हणजे हा थोडक्यात माथेरानचा एंट्रन्स पॉईंट, त्याचं नाव आहे अमन लॉज.
सो बस इथून आपण अमन लॉजवरून पण माथेरानमध्ये जाऊ शकतो. तर स्टार्टिंग पॉईंटचं नाव आहे या स्टेशनचं अमन लॉज स्टेशन. ओके, सो आय होप मी तुम्हाला बरीच माहिती देऊ शकते आहे बऱ्यापैकी. हे ट्रेनचे टायमिंग्ज आहेत. वीकेंडचे टायमिंग थोडे एक्सीड करतात ते. सो हे टायमिंग्ज आहेत ट्रेनचे. बघा आता हे अमन लॉज स्टेशन म्हणजे इथपर्यंत ट्रेन आहे. इथून उतरून आपण वापस एंट्रन्स पॉईंट जे की आपण मग गाडी पार्क केली तिकडे जातो त्या दिशेने. सो आमचं MTDC हे एंट्रन्सच्या तिथे होतं म्हणून आम्ही वापस आलो. हा बघा गावरान मेवा म्हणतो आपण, कैरी, चिंच, वेगवेगळे प्रकारचे. सो आम्ही संध्याकाळ झालेली आहे. आम्ही आमच्या MTDC रिसॉर्टला पोचलो. MTDC रिसॉर्टचा मी एक पूर्ण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो नक्कीच तुम्ही चेकआउट करा. रेस्टॉरंटची माहिती पण आहे MTDCच्या. अतिशय सुरेख जेवण आहे त्यांचं. सो बघा दोन्ही साईडला विलाज दिसतात आहे. असे भरपूर विलाज आहेत. व्हॅली फेसिंग विलाज आहे, फॅमिली कॉटेजेस आहेत. हां, पण MTDCला रेंज, मोबाईल रेंज नाही अवेलेबल, बट त्यांच्याकडे 3 ते 4 टाईप्सचे वायफाय आहेत. सो तुम्ही घरच्यांशी म्हणा कनेक्ट करू शकता. वायफाय कॉल करू शकतो आपण. सो वायफाय अवेलेबल आहे. हे बघा रेस्टॉरंटकडे जायचा रस्ता आणि इकडे वेगवेगळे कॉटेजेस, व्हॅली व्ह्यू फेसिंग कॉटेज आहेत. प्ले एरिया आहेत लहान मुलांचा. सो आराम करून डे 2 आमचा सुरू झाला सनराईजपासून. सो पॅनोरामा पॉईंट म्हणजे सनराईज पॉईंट बघा तुम्हाला मी दाखवते आहे. इथे सनराईज हा होतो आहे. अतिशय सुरेख आमची सकाळ सुरू झाली. किती सुरेख असा सनराईज बघायला मिळाला. आपण स्वतः बघतो तेव्हा जास्त छान आपल्याला फील येतो. ही व्हिजिट जी होती पॅनोरामा पॉईंटची ती MTDCकडून आम्हाला होती ट्रेकिंग. सो सकाळी 5 वाजता त्यांनी आवाज देऊन सर्वांना उठवलं होतं जे जे इच्छुक होते ह्या ट्रेकिंगसाठी. 5:45 आम्ही निघालो ट्रेकिंगला आणि पहाट होण्याच्या आधी जे की आम्हाला सनराईज बघायचा होता त्यासाठी आम्ही पोहोचलो त्या टाईमवरती. सनराईजचा टाईम चेकआउट केला होता आम्ही गुगलवरती सर्वांनी. सो आम्हाला सनराईज होण्याच्या आधी त्या पॉईंटवर पोहोचायचं होतं. सो पॅनोरामा पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे असं म्हटलं तरी चालेल. इथूनच आम्ही कडावरचा गणपती हा अजून एक पॉईंट आहे, ह्याचं दर्शन घेतलं. तुम्हाला दिसतो आहे बघा वरून कडावरचा गणपती. स्वयंभू गणपती आहे. जर तुम्हाला खालून म्हणजे दरीवरून रस्त्याने चालत जाऊन दर्शन घ्यायचं असेल तसंही जाऊ शकता. भला मोठा गणपती आहे. आम्ही वरती पोहोचलो होतो पॅनोरामा पॉईंटवर, तिथूनच आम्ही दर्शन घेतलं. तर जागोजागी पाट्या आहेत तर त्या हिशोबाने तुम्हाला पॉईंट्सचे माहित्या मिळतातच. MTDCकडून ही ट्रेकिंग होती मिनिमल रेटमध्ये. सो सकाळी आमचा हा पॉईंट आणि सनराईज आमचा कव्हर झाला पॅनोरामा पॉईंटवरती. हॉर्स रायडिंग पण इथे आहे, पण पुन्हा त्याचे वेगळे चार्जेस असतात. हॉर्स रायडिंगवाले घेतात. हा ब्रिटिशकालीन रेल्वे रूळ आहे बघा, इथून दिसतोय. त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला माहिती पण दिलेली. MTDCचे जे मॅनेजर होते ज्यांनी ही टूर ऑर्गनाईज केली होती, ट्रेक ऑर्गनाईज केलं होतं, त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली. सो फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून आम्ही पुढे निघालो. वीकेंड स्टार्ट झाला असल्याने बऱ्यापैकी गर्दी वाढली होती रेल्वेला. त्यामुळे आम्हाला तिकीटसाठी थांबण्यापेक्षा आम्ही पायीच निघालो. जसं की मी मगा सांगितलं, अमन लॉजवरून माथेरानकडे जायला रेल्वे रुळाचा जो रस्ता आहे तिथून जरी तुम्ही पायी चालत गेले तरीसुद्धा बऱ्यापैकी पोचू शकता. मध्ये हा छोटासा टी ब्रेक घेतला आम्ही. तुम्ही बघताच आहात रेल्वे फुल झाली होती आणि तिकीटला पण भरपूर लाईन होती. सो आम्ही हे ऑप्ट केलं पायी जाणं. मार्केटमध्ये पोचल्यावर हे श्रीराम मंदिर आहे बघा, हे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता इथे. पुढे पुन्हा आम्ही हॉर्स रायडिंग ऑप्ट करून शार्लेट लेक, लॉर्ड पॉईंट, पिसरनाथ टेम्पल असे पॉईंट कव्हर केले. लुईसा पॉईंट पण इथे मी कव्हर केला. तर इथे पण आम्ही बार्गेन करून 700 रुपीज पर पर्सन असं हे हॉर्स रायडिंग घेतलं होतं. मार्केटपासून त्यांनी आम्हाला ह्या पॉईंटपर्यंत आणून सोडलं आणि पुन्हा वापस मार्केटपर्यंत आणलं होतं.
सो रस्त्याचं काम सुरू आहे माथेरानच्या, तुम्ही बघू शकताय बघा रस्त्याचं काम सुरू आहे. असा हा जंगलातनं हा रस्ता जातो आहे. बरेचसे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, जुन्या टाईपचे रिसॉर्ट्स आहेत, 100 इयर्स अबाव रिसॉर्ट्स आहेत. सो ह्या पॉईंटपर्यंत हॉर्सने आम्ही येऊन थांबलो आणि पुढे आम्ही मग पायी पायी हे सगळे पॉईंट बघायला निघालो आहे. तर लॉर्ड पॉईंट, शार्लेट लेक इथे आहे बघा, पाटीवरून तुम्हाला दिसतच आहे. ह्या ब्रिजवरून पुढे गेल्यावरती शार्लेट लेक आहे. वीकेंड सुरू झाल्याने बऱ्यापैकी पब्लिक बघायला मिळते आहे. बघा लॉर्ड पॉईंट आहे, इथे बरेचसे पॉईंट्सचे नावं दिलेले आहेत आणि कुठल्या दिशेने आहे ते सुद्धा. पिसरनाथ टेम्पल, शार्लेट लेक आणि लॉर्ड पॉईंट त्या एका साईडला आहेत. ब्रिज चढून आम्ही चाललो आहोत शार्लेट लेकला. अगेन खूप वॉकिंग आहे, सो त्या हिशोबाने आपण शूज, आपलं सोबतचे बॅग किंवा सामान तसं ठेवा जेणेकरून तुम्ही फ्रीली चालू शकता आणि व्ह्यूज एन्जॉय करू शकता. अतिशय सुंदर निसर्गरम्य हे शार्लेट लेकचा व्ह्यू आहे बघा. समोर जे दिसतंय पिसरनाथ मंदिर, हे ग्रामदैवत आहे माथेरानचं. भगवान शंकराचं मंदिर आहे हे बघा. इथून आपण चालत आलो ब्रिजवरून. लेक आहे आणि लेकच्या एक्झॅक्ट समोर, ब्रिजच्या समोर मंदिर आहे आणि इकडे हा एक पॉइंट आहे, लॉर्ड पॉइंट. पिसरनाथ टेम्पलमध्ये आपण दर्शन घेतलं. आता मोठीशी ही घंटा आहे बाहेर. हे मंदिर आहे, पिंडीच्या समोर नंदी आहे बघा. इथे आम्ही लेकच्या जस्ट बाजूला जे एक छोटंसं रेस्टॉरंट होतं तिथे एक अजून एक ब्रेक घेतला आम्ही. असा हा व्ह्यू आहे. मस्तपैकी आम्ही लेकच्या बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये बसून वडापाव आणि कोकम शरबताचा आस्वाद घेतला. लॉर्ड पॉइंट बघून आम्ही पुन्हा निघालो आहोत. इथेच हा ब्रिजवरून एक रस्ता जातो बघा सिलिया पॉइंट कडे. सो हे पण एक आम्ही कव्हर केलं इथे. सिलिया पॉइंट बघा, हा पॉइंट आहे तो. इथून फोर्ट पण आपल्याला दिसतो आणि ते बघण्यासाठी दुर्बीण पण ठेवलेल्या आहेत, चार्जेबल आहेत त्या. तो तसं तुम्ही बघू शकता नक्की. तिथून ते आपल्याला सांगतात काय काय बघायचं आहे दुर्बिणीतून. जंगलातून वापस येताना मी प्रयत्न केला हे बंगलोश व्ह्यू बघण्याचा. सो बघा किती मूर्त्या आहेत इथे ह्या बंगलोमध्ये. सो हे हॉर्सवरून मी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. सो फिल्म जरा हललेली आहे. असे सुरेख सुरेख बंगलोज आहे, ब्रिटिशकालीन बंगलो आहे. काही मेंटेन आहेत आणि काही बंद होऊन पडलेले आहेत. अतिशय सुरेख हे जंगलांमध्ये तुम्हाला बघायला मिळतात बंगलोजचे व्ह्यू. इथून इको पॉइंट आणि लुईसा पॉइंटला जाण्याचा रस्ता आहे बघा.
आम्ही हॉर्स रायडिंगमध्ये जे पॉईंट ठरवले होते तेवढेच करून पुन्हा वापस मार्केटला आलो. सो डे 2 आमचा इथे संपला. तुम्ही बसनी येत असाल तर नेरळवरून बसनी येण्यासाठीचे इथे टायमिंग्स लिहिलेले आहेत, तसेच तिकीटचे चार्जेस आहे. बसनी पण तुम्ही येऊ शकता माथेरानला, हे पण तुम्ही नक्की चेकआउट करा. तसंच MTDCचा सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची माहिती मिळेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा कमेंट्समध्ये. थँक्यू.